करून देतो. पिंपळेवाड सर तुमचे कलेश्वर महाविद्यालयाचे आज हे पुरस्कार आहे उत्कृष्ट साहित्यिक. राहुल धाकडे सर मसाबचे अध्यक्ष. ॲडव्होकेट गिरोलकर इथल्या स्थानिक समितीचे अध्यक्ष आहेत. गिरोलकर साहेब फुलेश्वरच्या संस्थेचे अध्यक्ष आणि ते त्यांच्या संस्थेचे उपप्राचार्य. 5 मिनिटे आपल्या आधार मॅजिस्ट्रेटचा थोडक्यात आपल्या सर्वांना परिचय व्हावा यासाठी ते देतील. मी त्यांना विनंती करतो की पुढील सूत्र आपल्या हाती घ्यावे. मान्यवरांचं मी या ठिकाणी आधार परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि आज सामाजिक न्याय दिन, आधार मल्टीस्टेटचा वर्धापन दिन आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. तर थोडक्यात परिचय, आधारचा परिचय, आधार मल्टीस्टेट काम कसं करते किंवा एकंदरीत बँका काम कसं करतात याची माहिती असणं हे काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने मी एक 10 मिनिटाचं प्रेझेंटेशन आपल्यासमोर सादर करतोय. ब्रँड नेम आहे आधार मल्टीस्टेट आणि आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा ईमेल ID आहे आणि संपूर्ण जगाला आधारचं काम दिसावं म्हणून www.aadharmultistate.com ही वेबसाईट केलेली आहे. कुठलेही ऑर्गनायझेशन जर का चालवायचं असेल तर त्या ऑर्गनायझेशनला एक लोगोची गरज असते आणि म्हणून तो आम्ही तर चुकून झालाय आपला 3% आहे. सतत नफ्यात पाहिजे, पहिल्या वर्षापासून नफ्यात आहे. यशाला एकही दिवस डिफॉल्ट नसला पाहिजे. आमचा एकही दिवस नाही. संचालक मंडळावर 2 व्यावसायिक तज्ञ संचालक असले पाहिजेत. पहिल्या वर्षापासून आपल्याकडे 2 तज्ञ संचालक आहेत. त्याच्यानंतर RBIच्या सहकार खात्याचे निर्देशाचं 100% पालन केलेलं असलं पाहिजे. संस्था 100% पालन करते. कोर बँकिंगची अंमलबजावणी असली पाहिजे. पहिल्या वर्षापासून कोर बँकिंग आणि शासकीय किंवा कारवाई झालेली नसावी. तर मी तुम्हाला सांगतो की 13 वर्षामध्ये आमच्या अगेन्स्ट साधा सिंगल एकही अर्ज आमच्या ऑफिसमध्ये गेलेला नाही. अशा पद्धतीची ही संस्था आम्ही चालवत आहोत. तर आपल्या खरं म्हणजे आपल्याला सरांना ऐकायचंय, फार मोठा आपल्याला सत्कार सोहळा या ठिकाणी पाहायचा आहे. ते पाहत असताना हे मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर सोमनाथजी कांबळे प्रल्हादजी लोलेकर यांना मी विनंती करेन की आपण विराजमान व्हायचे. त्या महामानवाची जयंती असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अध्यक्षांना विनंती करतो की आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करा. शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी पुष्पहार आणि धूप प्रज्वलित करून केलेला आहे. त्यानंतर आपण सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्यासाठी एक स्वागत गीत या ठिकाणी घेणार आहोत. तेव्हा आधार मल्टीस्टेटचे डॉक्टर प्रल्हादजी लोलेकर साहेब यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते फार अद्वितीय असं कार्य आहे. विद्यार्थीप्रिय असे ते प्राध्यापक होते. ज्येष्ठ साहित्यिक म्हणूनही त्यांचं नाव लौकिक आहे. असे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लोलेकर सर यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. प्राध्यापक D.G. धाकडे सर, मी यांना विनंती करतो की आपण लोलेकर सरांचा या ठिकाणी सन्मान करावा.
निधीचा या उपक्रमाद्वारे बीड व लातूर जिल्ह्यातील 175 गावातील शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना, HIV, कोविड, कॅन्सरग्रस्त व वंचित 600 कुटुंबांना, 800 विद्यार्थ्यांना, हे आपल्या अंबाजोगाई तालुक्यातील पहिले कार्डिओलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण योगेश्वरी विद्यालयामधून झालेले आहे आणि MBBS शिक्षण सुद्धा त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. 3000च्या बजेटने त्यांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली. आज ते 10 करोडचा व्यवसाय त्यांनी केलेला आहे. 1969 रोजी 10x10च्या प्रेरणा ड्रेसेस या नावाने 10x10च्या आपण त्यांच्यासाठी प्रदान करणार आहोत. ते त्यांच्या कामामध्ये नेहमी व्यस्त असतात. आताही त्यांनी येतो म्हणून सांगितलेलं आहे, परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे ते काही वेळामध्ये येतील. आल्यानंतर आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करणारच आहोत. KG धाकणे सर यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं परत करू. मुदता सहकाराची संकल्पना ही समतेवर आधारित आहे आणि या महापुरुषांनी समतेच्या विचारातून विचार दिले ते महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर कमलाकरजी कांबळे सर, आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विलेकर सर, जे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख होते, ज्यांचे अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेले आहेत, ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे असे आदरणीय विलेकर सर. अनेक लोक आमच्याकडे विश्वासाने ठेवतात, खाते उघडतात. हे अतिशय आनंदाची बाब आहे आणि मी जास्त करणार नाही, कारण सगळं भाषण आपण ऐकायचं आहे. तर सगळ्यांना नम्र आवाहन करतो, विनंती करतो की आपणही आमच्यासोबत आलं तर आनंदच वाटेल. आपल्यासारख्या समजदार लोकांचा जर आमचा सहवास वाढला तर आम्हाला अतिशय आनंद होईल. आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो आल्याबद्दल आणि माझं या ठिकाणी करणार आहोत. या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. आईकडे आले असेल तर त्यांना विनंती आहे की आपण समोर यावं. सोबत आहेत या या. यानंतर वैष्णवी चाटे आल्या. समोर पाहिजे का? केलेला आहे. त्याबरोबरच ज्येष्ठ मान्यमेंट केली अशा मान्य आपण शाहू राजांचे जे काही शब्द आहेत, शाहू राजांचे जे काही मार्ग आहे त्या मार्गाने केलेला आहे. एक कवीचं एक छोटस गीत आहे. शाहू राजाची चला जयंती करू ग, राजर्षी शाहू राजाची चला जयंती करू ग, चला जयंती करू शाहूचे बोलते ध्यानी धरू ग, चला जयंती करू शाहूचे बोलते ध्यानी धरू ग. त्याने शिक्षण केले फुले अन वसतिगृह काढिले. त्यांना त्यांच्या
जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आधार मल्टी स्टेटच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे गुरुवर्य आदरणीय कांबळे सर व ज्यांच्या व्याख्यानासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात असे इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये बीएससी नर्सिंग व्होकेशनल जिथे की टेक्निकल कोर्सेस आहेत आणि शासकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असतील आणि दुर्दैवानं जर त्या मुलांच्या शिक्षणासाठी जर त्यांचे आई वडील त्यांच्या शिक्षणाच्या फी भरू शकत नसतील तर कृपया असे विद्यार्थी आपण आमच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास आणून द्यावे। या ठिकाणी अभिमानाने सांगतो सर की जवळपास आम्ही 1000 पालक नसलेल्या विद्यार्थ्यांचं पालकत्व आम्ही स्वीकारले आहे आणि 300 पेक्षाही जास्त विद्यार्थी आमचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या एमबीबीएसच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात। 101 विद्यार्थी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतात आणि यासाठी आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून जो काही देणगीदारांचा आमच्या पाठीशी आशीर्वाद आहे त्या जोरावर आम्ही हे काम करत आहोत। परत एकदा पुनश्च आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण कमी वेळामध्ये अतिशय सुरेख असा कार्यक्रम आपण सर्वांनी आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आधार परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचेही मनोभाव व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। पांडित्य आहे आणि अनेक पुस्तकं आहेत मग ती समीक्षेची असतील चिंतनाचे असतील संपादनाचे असतील आणि काव्य आता काव्य संग्रह हे अजून सांगेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलं पाहिजे। चळवळ काय आहे आपला कर्तव्य काय आहे आणि प्रल्हाद उलेकर सरांसारखा एक व्यक्ती त्यावर इतकं संशोधन इतकं चिंतन इतकं मनन करून इतक्या आत्मीयतेने त्या पुस्तकाची निर्मिती करते आणि ती आम्ही जर वाचत नसू हा कृतज्ञपणा आहे आम्ही तसे नसणार आहेत। हे पुस्तक आम्ही खरेदी करू आणि नक्कीच येत्या काळात आम्ही सरांच्या अपेक्षेप्रमाणे आपला नवा समाज निर्माण करू। शेवटी एवढं सांगतो छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती आहे असं असेल तर बाबासाहेबांची आता 2016 दाखवला 150वी जयंती आहे। एक जयंती आहे आधार अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी या आधार मल्टी स्टेटचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांचा सत्कार या ठिकाणी झाला आहे। सत्कार करताना जो अनुभव सांगितला
माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्या प्राध्यापकावर फार लोकांचा विश्वास आहे. मग सांगितलं म्हणाले ठीक आहे. आणि त्यांनी मला मी म्हणालो की बस्ता बांधतो आणि इथं ठेवतो. त्यांनी इतका विश्वास दाखवला माझ्या पाहून. असेही आधी हे असतात दुकानदार किंवा मोठे अशा चांगल्या लोकांच्या सत्याने लोक आहेत त्यांचा अभिनंदन. या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यांचंही अभिनंदन. उपस्थितांमध्ये गर्दी आहे आणि ते त्यांचे अभिनंदन आहे. त्यांची नावं देखील उपस्थित होतात. मी विचार करत होतो की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल अजून व्याख्यान देण्याची गरज आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला खऱ्या अर्थानं कळाले का इथून प्रश्न. ते जर आपल्याला खऱ्या अर्थानं कळाले असते तर सगळा समाजच बदलून जाईल. या आज जातीचा विद्वेष आहे, धर्माचा विद्वेष आहे, तो आहे त्याच्यामुळे या लोकांनी लढा दिला. लढा एकदम मोठा आम्ही त्याचे छत्रपती शिवाजीराजांना सामाजिक समतेच्यासाठी लढा देणारा म्हणून ओळखतच नाही. शिवाजी महाराजांचं एक ठिकाणी सांगितलं कोणावरच का बरं, त्यांच्या तलवारीचा रक्तच का बरं. आपल्या आईबरोबर, आपल्या मुलाबरोबर, बायकोबरोबर का दिसत नाही. तर ते बायकोबरोबर फार प्रेमाला राहिले असतील, त्यांना मुलं झालीत ना. त्याच्यामुळे हा साधा सिद्धांत आहे, त्याला वाईट अर्थाने घेण्याची गरज नाही. तर शिवाजी महाराजाला कुटुंबवत्सल म्हणून, आईच्या बरोबर राज्यकारभाराची चर्चा करणारा म्हणून कधी आम्ही पाहिलंच नाही. त्यांचा सगळा पत्रव्यवहार पाहिला असता, त्यांचे आदेश पाहिले असते, शिवाजी महाराज काय आहे हे लक्षात आलं असतं. दुर्दैवानं आम्ही त्यांना इतकी लेवल लावली की आम्ही काही शिल्लकच ठेवलं नाही. मध्ये माझे गुरु प्रकाश संघांचे एक पुस्तकालय मराठ्यांचा इतिहास भूमिका आणि त्यांचे पुस्तक लिहिलं आणि ते गेले. आता समजानी म्हटलं मारवाडी माणूस आहे आणि त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर काय पण पुस्तक त्यांना वाटतं की आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाचे सगळे बाजू सांगितले अत्यंत व्यापकपणे 1400 पानाची पुस्तके पण सगळ्या व्यापकपणे आपल्याला शिवाजी महाराजांचं आणि ग्राहक समाजाबद्दलचं काही लिहिणारा दुसरा राजा भारतात नव्हे जगात जा ही मानवी पूर्ण करायची हे शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला तपासायचा असेल तर जगाच्या इतिहासाच्या परिप्रेक्ष्यामध्ये तपासा. तो भारताच्या इतिहासात ते तपासता येत नाही. महाराष्ट्रातले लोक इतकी वेळे आहेत महाराष्ट्रापुरताच राजा आहे म्हणजे आमचं आराध्य दैवत. एकदा आराध्य दैवत केले की त्याच्या आरत्या सुरू होतात लग्नामध्ये आणि ते सुरू झालंच आहे. हे इतकं वाईट आहे की ज्या राजाने आमच्यासाठी काही केलंय त्या राजाला आम्ही दैवत करू टाक. मला नेहमी भीती वाटते उद्या शिवाजी महाराजांना आणि आंबेडकरांना माझ्या मुलाला मुलगा होते हे दोघे मांसाहारी असतात. ते सगळं पॉलिसी चालू आहे. फुले शाहू आणि आंबेडकरांना असं वाटत होतं की महाराष्ट्र शिकलं तर खूप बदलेल. मी शंकर वाघमारेंना मगाशी सांगत होतो की पी चिदंबरमचं भाषण ऐकलं.
ते असं म्हणाले की जर महाराष्ट्र मराठी संस्कृती समजून घ्यायची असेल त्यांना शिवाजी, महात्मा ज्योतिराव फुले आणि आंबेडकर जर समजले तरच मराठी संस्कृती समजते. भारतामध्ये मराठी संस्कृती वेगळी आहे असा संदर्भ त्यांनी दिला. आता हे आम्हाला कधीच कळत नाही. म्हणजे मराठी बोलणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदी शिका म्हणून सांगतो. याच्यासाठी गंमत कोण देत नाही. पहिलीच्या मुलांना महाराष्ट्राच्या लोकांनी कधी हिंदीला विरोध केलेला नाही. गोष्ट अशा महाराष्ट्रातील लोक कधी विरोध करत नाही भाषेला. तर 5वी पासून 6वी पासून शिकत नाही. पहिलीला कशासाठी तारा भावाकडनं सांगितलं की इंग्रजी शिकू नका पहिल्यावर. आपण हे सगळं समजून घेणार आहोत की नाही त्या पार्श्वभूमीवर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र फार महत्त्वाचे. छत्रपती पुन्हा पुन्हा का म्हणते राजे शाहूच म्हणायला पाहिजे. तर त्या गादीचे शिवाजी महाराजांच्या गादीचे 2 ठिकाणी विभाजन झालं. एक सातारला गेलं ते संभाजी महाराजांच्या याच्यात आहे भोसले आडनाव नावाचं ठरवून घेतलं आणि भोसले आणि यांनी ठरवून घेतलं की आम्ही छत्रपती तारा राणीच्या आणि राजारामांच्या वंशात असल्यामुळे म्हणून इकडे छत्रपती तिकडे भोसले. मी पहा बातम्या वाचताना तिकडे भोसले लावलं जातं आणि छत्रपती लावलं. खरं छत्रपतीच्या शब्दाचा अर्थ शाहू महाराजांनाच कळला. शिवाजी महाराज छत्रपती म्हणत होते ना तेव्हा त्याचा किती अर्थ होता. लोकांना सामावून घेणारा आणि सामान्य माणसाला सामावून घेणारा होता. स्वतःला राजे शाहू महाराज बोलून दाखवले. शाहू महाराज कागद दत्तक आले इकडं त्याच्या नात्यात वयाच्या 20व्या वर्षी अगोदर 10व्या वर्षी पण 20व्या वर्षी राज्यकारभाराची हात सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांचं त्यांना शिकवणाऱ्यांचं निरीक्षण आहे की हा माणूस बोलतच नाही, लाजाळू आहे. काय वाटतं ते स्पष्ट सांगतच नाही. 10 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत हा माणूस बोलत नाही, शिकत राहतो. विशेष आहे की अजूनही दृष्टीनं तो शिकत राहतो. इंग्रजी येतं, हिंदी येतं, मी लक्षात घ्या. लॅटिन शिकले, मराठी तर मातृभाषेच आहे. इंग्रजी शिकण्याचा काय असू शकतो. आणि इंग्रजी शिकण्यासाठी लंडनला गेलं पाहिजे की त्याने आपल्या मुलाच्या बाबतीत ठरवत होता. व्यापक दृष्टी प्राप्त तर तिथं बिघडू नये त्यासाठी काळजी घेण्यासाठी आणि खूप उपाय शाहू महाराजांनी फार काही सांगितलं आपल्या डोक्याची फार पाश्चिमात्य बिघडले आपण एवढं सांगतात एवढंच होतो घटस्फोट होतो. आपल्याकडे मरून बाया मरतात ते पुस्तक राहतात त्यांना ओरडतात. अरे इथं काय काय चालू जर आपला समाज उघड्या डोळ्याने पहा म्हणजे कळे इतकं वेगळं चालू आहे आपल्या समाजात. नाही तर त्या हागोने कुटुंबातली मैत्री नसती ना. बापही पाहत नाही पैसे देतात. इतके पैसे त्याने आणले कुठून आणि घेणाऱ्याने इतके पैसे घेतले कसे. आम्हाला सामाजिक प्रश्न. शाहू महाराजांनी राज्याभिषेक झाला, सूत्र हातात घेतली आणि कारभाराला सोडलं. या माणसाचं तुमची 6 फूट 5 इंच आहे. तुमची उंची तुमच्यापेक्षा किती लक्षात. व्यायामाची सवय आहे, दररोज व्यायाम करणारा कुठेही गेला तरी किती लोकांमध्ये उभा असतो शाहू महाराज तुमचे दिसतात. 6 फूट 5 इंच आणि विचारायचं सतत एकच विचार. समाजाला
नाहीत का? वेदोक्त प्रकरण घडण्याच्या आधी त्यांच्या डोक्यात हे चालू आहे. वेदोक्त प्रकरणामुळे घडलंय आणि एका घटनेमुळे ते बदलले. आपल्याला काय होतं माहिती आहे, कशा तरी घटनेचा अर्थ द्यायचा आणि आपण ते करतो. कोणीतरी एक माणूस सगळेजण वाचून शिकलेले लोक तेच सांगायला लागतात की पुढे लग्नाच्या मिरवणुकीत काढून दिला मग पुढे चिडले. इतके लोक चिडले नाही, त्यांना आधीच सगळंच कळतंय. तिथे गेल्यावर अपमान झाला, मनाचा राग येणार कुणालाही, तर त्याच्यामुळे नाही, सामाजिक कार्य करायचं हे अगोदरपासून सुरू आहे. त्याच्याशिवाय बायकोची तयारी केली नाही, मानसिक तयारी केली नाही. शाहू महाराजांनी आपल्या पत्नीला जी घडवलेली आहे, तिला ही ब्राह्मणी व्यवस्था कशी आपल्याला फसवते याच्याबद्दलचं ज्ञान मिळेल याच्यासाठी वाचायला दिले. आणि त्याच्यातून या राणी तयार झाल्या आणि मी हे विधी करणार नाही म्हणून त्यांनीच महाराजांना सांगितलं. वेदोक्त प्रकरणामध्ये महाराजांचा झाला ही गोष्ट खरी आहे आणि त्यातून महाराजांच्या भोवतीचे राजकारण सुरू झालं. महाराष्ट्र एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये ज्यांनी पूर्ण देश वाढवण्याची माणसं बघितली, ज्यांनी देशामध्ये फिरलेले नाही त्यांना देश कळत नाही. आत्ताच्या राजकारण्यांना, गेल्या 25 वर्षातल्या राजकारण्यांना देश नीट कळत नाही. गांधी जेव्हा राजकारणामध्ये उतरले त्यावेळेला नामदार गोखलेंनी त्यांना सांगितलं भारत पाहून ये आणि मगच राजकारणात ये. ते सगळ्या देशभर फिरले आणि विशेष आहे की सोबत फिरले, कस्तुरबाच्या सोबत फिरले. त्यामुळे त्यांना देश कळाला आणि नीट आंदोलन कसं चालवायचं त्यांना कळालं. त्यामुळं 1920 च्या नंतर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला सामान्य माणसाचा काय म्हणतो राजर्षी शाहू महाराज शिक्षणाच्या निमित्ताने राजकोटला होते, राजवाडला होते. आपल्या संस्थानाच्या बाहेर राहिल्या समाज जीवन पाहिलेलं आहे. मित्रांच्या सोबत राहताना त्यांना खूप काही कळालं. तरी विमान नाही, रेल्वे वैष्णव फिरतो आणि सगळा भारत पाहून पुन्हा वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत आणि पुन्हा समाज महान चालू होतो. ब्रिटिशांच्या जे अधिकारी होते, गव्हर्नर जनरल असतील, गव्हर्नर असतील, यांच्याशी संबंध, त्यांच्याशी होणाऱ्या बैठका, या निमित्तानं ते दिल्लीला, मुंबईला, कलकत्त्याला गेलेले आहेत. त्या निमित्तानं समाज पाहिलेला आहे. त्यांच्या संपर्कात एक हा मोठा क्रांतिकारक आणि शाहू महाराजांनी त्यांना निमंत्रण दिलं होतं की माझ्याकडे या चर्चा करायची मला तुमच्याशी. आणि तामिळनाडूचं जरा राजकारण समजून घ्या, पीडीए रामस्वामी काय, नायक काय, सगळं आकर्षित आहे. आता वेगळी समज येतात त्याचं कारण कुठे आहे. पीडीए रामस्वामी, नारायण गुरु, सोपं काम आहे. आपले सगळे महापुरुष जातीमध्ये बंद झालेले आहेत आणि विशेषतः चौघांना जातीत बंद केल्यामुळे फार मोठा धोका आहे. समाज बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज हे दोघं ज्या दिवशी जातीच्या बाहेर आपण विचार करू त्या दिवशी महाराष्ट्राचा समाज. शाहू महाराज हे सगळं निरीक्षण करतात. शाहू महाराजांना वेदातले मंत्र म्हणतात का पुराणातले मंत्र म्हणतात ते लक्षात नाही आलं. त्या घराण्याची एक परंपरा म्हणजे पंचगंगेमध्ये स्नानाला गेले आणि त्यांचा राज लक्षात घ्या. सरकार म्हणतात पगार घेतो की खूप, त्याच्यावर राजउपाध्ये मजा आहे राजकारणात, त्याच्या राजकारणात त्याच्या हाताखाली हा आहे. राजाराम भागवत बरोबर आहे ना, गाठाळचं
हा महाविद्वान माणूस आहे, इतिहासाचा प्रचंड अभ्यासी आणि धर्मशास्त्राचा अभ्यास आहे, तो तिथे उभा होता. हे पुराणातले मंत्र म्हणतोय हे चूक आहे. महाराजांनी सांगितलं वेदातले मंत्र म्हणते म्हणे तुम्हाला चालत नाही, तुम्ही शूद्र आहे. छत्रपतीच्या गादीवर बसलेला माणूस शूद्र आहे हे सांगण्याची हिंमत त्यांच्याच नौकराची आहे. सध्या आपल्याकडे हे चालू आहे पार ते गॅजेटेड महसूल मध्ये जिल्हा परिषदेमध्ये मंत्र्याचं हो म्हणते येस सर आणि ते ठेवणं पुन्हा काहीच होत नाही, सगळं राज्य ठप्प आहे. ती वाईट अवस्था नव्हती कधी झाली राज्याची, पण झाली. आता त्याला काय करणार आहे? आणि या आज झाली असं नाही, कोरोनाच्या काळापासूनच सुरू झाली याची वर्षभर. वाईट चित्र झालंय. त्यांनी सांगितलं तू वेदातले मंत्र म्हण नाही तर स्टॉप, आणि ते थांबवलं, ऐकायला तयार नाही, त्याला नोकरीतून काढून टाकलं. आणि राज्याचा कोल्हापूर राज्याचा जो उपाध्याय आहे, ब्राह्मण आहे, त्याला सांगितलं, पुरोहित जो आहे त्याला सांगितलं, ते म्हणाले त्याचं बरोबर आहे, तुम्ही शूद्र आहात, तुमच्यासाठी वेदातले मंत्र नाही चालणार, पुराणातलेच म्हणून. शाहू महाराज खूप संतापले होते. एकाला काढले, निलंबित केले, आता दुसऱ्याला काढावं लागेल, पुढे थांबले. राज्याभिषेक ज्या वेळेला झाला छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती म्हणून, त्यावेळेला त्या सोहळ्याला उपस्थित असलेले बाळ गंगाधर टिळक त्यांना शुभेच्छा दिल्या, तिथे भाषण केले त्यांनी. 1894ला टिळक तिथे उपस्थित होते, त्यांनी शुभेच्छा दिल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याप्रमाणे तुमचं राज्य चालव, जनतेला सुख आणि आनंद मिळो, आणि ते तुमच्याकडून मिळेल. जेव्हा हे प्रकरण घडलं त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आग्रह घेतला आणि सांगितलं तुम्ही त्याला परत नोकरी द्या. वातावरण सगळं तापलं, सगळ्या कोल्हापूर मधले ब्राह्मण विरोधात गेले छत्रपती शाहू महाराजांचे. राजा आहे तो, शेवटी त्याला काय निर्णय घ्यायच्यात घेणार, पण तो विवेकशील राजा आहे, पुढे थांबून वाट पाहत होता. शेवटी त्यांनी त्या उपाध्यायाला सुद्धा, पुरोहिताला सुद्धा काढून टाकलं, आणि नुसतं काढून टाकून उपयोग नव्हता, त्याला माहित होतं. त्याला जे इनाम दिलेला होता जगण्यासाठी तो इनाम जप्त केला आणि त्याला निराधार करून टाकला. आधार नाही, आणि मग त्याचा फार स्फोट झाला. सगळ्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध कारस्थानं सुरू झाली. एकाने तर रँड आणि त्याचे मारले लोक त्या पद्धतीने राजाला मारण्याच्यासाठी कट केला. त्यांच्या घराण्यामध्ये एक लग्न होतं आणि त्या उत्साहात होते सगळे, बॉम्ब करायचा आणि राजावर फेकून द्यायचा किंवा लग्नात फेकायचा. त्यानंतर आठवत नाही, त्याची नाव घेऊन सगळी, मी काय त्या तपशिलात जात नाही. वेदोक्त प्रकरण थेट ब्रिटिशांच्या दरबारापर्यंत गेलं. ब्रिटिशांनी सांगितलं छत्रपती राजर्षी शाहू बरोबर वागतात, सध्या हे प्रकरण तसंच ठेवा. आणि ब्रिटिशांचं ते धोरण होतं की प्रकरण ठेवून द्यायचे, आपोआप पुढे त्याचा निर्माण होत राहतो. गव्हर्नरने निर्णय घेतला नाही. एक प्रकरण शाहू महाराजांना गरीब माणसाच्या बाजूने उभं राहायला कारण झालं. माझे हे हाल आहेत छत्रपतीचे, तर या राज्यामधल्या कोल्हापूर संस्थानामधल्या दलितांचं काय असेल, भटक्यांचं काय असेल, त्यांचं चरित्र लिहिणाऱ्यांनी त्यांच्या अतिची नावं लिहिली की चांभाराचं काय असेल, मातंगाचं काय असेल, महाराजचं काय असेल, कसं वागवत असतील. आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला या वेदोक्त प्रकरणानंतर 50% आरक्षण असेल. देशातला पहिला निर्णय होता. ही मागणी ज्योतिराव फुलेंनी आधीच केली होती की आरक्षण पाहिजे. ज्या जातीतले जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे, तेवढ्याच प्रमाणात दिल्या पाहिजे, सगळ्या जागा भरून येतो. ही मागणी ज्योतिरावांनी केलीच होती, त्यांच्या पुस्तकांमध्ये आहे, वाचा. शाहू महाराजांनी अंमलातच आणली. 1902 ला आदेश काढला, कायदा केला आणि सांगितलं या दरम्यान
त्यांना एक वाटत होतं देशामध्ये वेगवेगळे समाज म्हणजे संघटना काम करतात. आर्य समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, सत्यशोधक समाज आहे. या लोकांनी जरा उठाव केला पाहिजे आणि समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे. आर्य समाज फक्त वेदांना मानतो, जात मानत नाही. म्हणून आर्य समाजाला त्यांनी खूप मदत केली आणि ते सांगायचे भाषणातून, मी आर्य समाजी आहे. गव्हर्नरला जे सांगितलं, ब्रिटिशांना जे सांगितलं, मी सांगितलं मी आर्य समाजी आहे. इकडे आर्य समाजाला मदत करत होते आणि दुसऱ्या बाजूला इकडे सत्यशोधक समाजाला मदत करत होते. सावित्रीबाई फुले गेल्यानंतर काही काळ ज्योतिराव फुले गेले, त्याच्यानंतर 7 वर्षांनी सावित्रीबाई फुले गेल्या. सत्यशोधक समाजात एक मरगळ आली होती. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्याला चेतना दिली आणि ते वाढवलं सत्यशोधक समाज. त्याला नंतर रूप आलं ब्राह्मणेतर समाजाचं, ब्राह्मणेतर चळवळीचं. यातला एकच भाग सांगतो तुम्हाला, कसं अनेक ठिकाणी काम करत असतात माणसं. मराठी माणसं एवढी येडी गबाळ आहेत ना, मी विश्वास कशावरच नाही. मी मराठी माणूस आहे, मी माझ्यावर टीका करतोय, तुमच्यावर नाही करत मी, कारण मला जायचंय औरंगाबादला. पुस्तकानं क्रांती होऊ शकते याचं उदाहरण मराठी माणसांना विचारा, प्राध्यापकांना विचारा, अत्यंत चुकीचं उत्तर देतो. साहित्याच्या सगळ्याच प्राध्यापकांच्या या चुका. मदर वाचा म्हणे मॅक्झिम गॉर्कीची, तिथं क्रांती झाली. अरे इथं शेतकऱ्याचा असूड लिहिल्यावर क्रांती झाली, सावकाराच्या घरावर हल्ले झाले, ते आम्ही विसरून गेलो. खटले झाले त्या काळात. ब्रिटिशांना कायदा बदलावा लागला फुलेंच्या एका पुस्तकात. हे आम्हाला इतिहासच माहित नाही. पण शेतकऱ्याचा असूड फार चांगला आहे, शेतकऱ्याच्या बाजूने म्हणजे काय लिहिलं, तुम्ही आम्हाला मदत काहीच करू नका, सावकारांना बंद करा आणि आम्हाला शेतीसाठी आर्थिक तरतूद करा आणि शेतमालाला भाव द्या. या 2 गोष्टी केल्या की आम्ही सुखी होतो असं ज्योतिराव लिहित आहे. आणि पाण्यासाठी धरणं बांधा. फुलेंचं वाक्य सांगतो, ज्याला पाणी आहे त्याला ऐश्वर्य. ते साधं वाक्य आहे, आपल्या बैठकीत नाव, ज्याच्या शेतीला पाणी आहे त्याला ऐश्वर्य नाही. ते राजे शौन काळात म्हणून त्यांनी धरणं बोलली. हे जर लक्षात मुळामध्ये आम्हाला हा सगळा प्रकार समजून घेता आला पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराज म्हणजे पुस्तकाचं सांगत येतो, मुकुंदराव पाटील नावाचे फार मोठे सत्यशोधक. त्या काळामध्ये म्हणजे साधारण 1910 नंतर त्यांना प्रति फुलेच म्हणत होते लोक. ते दीनबंधू चालवत होते, दीनमित्र. आणि या दीनमित्र मध्ये सतत मजकूर लिहावा लागायचा. त्यांनी त्यावेळेला शिवलीला अमृतच्या धर्तीवर, आपल्याला शिवलीला अमृत सगळ्यांना माहिती, त्या धर्तीवर कुलकर्णी लीलामृत लिहिलं. खेड्यामध्ये कुलकर्णी नावाचं पद होतं, ते सगळ्या गावाला छळत होतं. त्याचं रेकॉर्ड सगळं त्याच्याकडे असायचं. आज तलाठी आहे, त्या तलाठ्याच्या तलाठी छळत नाही असं नाही, पण कंट्रोल मध्ये आले बरंच. या कुलकर्णीने कोणकोणत्या लीळा केल्या, त्या सगळ्या लीळांचं वर्णन त्यांनी 5 अध्यायात केले. पुढे शेठजी प्रताप लिहिले त्यांनी. आणि कुलकर्णी लीला अमृत मध्ये ज्या गोष्टी लिहायच्या राहिल्या होत्या काव्यमय ग्रंथामध्ये, त्याच्यात काही दुरुस्त्या करून त्यांनी केल्या. आमच्या ग्रंथाची सुरुवात श्री गणेशाय महा, श्री सरस्वती महा, श्री गुरुभ्यो महा असे असते. ती कुलकर्णी लीलामृत मध्ये आहे. पण शेठजी प्रताप मध्ये ते नाही, कारण त्यांना वाटलं आपण हे बदललं पाहिजे. म्हणून श्री दारिद्र्याय नमः, कारण आमच्याकडे दारिद्र्याशिवाय दुसरं काहीच नाही. सावकाराने आम्हाला लुटून खाल्लेलं आहे, शेठजीने आम्हाला लुटून खाल्लंय, या अर्थाने लिहिलंय. प्रथम अध्याय गोढा, द्वितीय अध्याय गोढा, असं प्रत्येक पोथीमध्ये आपल्याकडे आहे. पांडव प्रताप मध्ये आहे, हरिविजय मध्ये आहे, रामविजय मध्ये आहे. याने काय केलंय शेठजी प्रताप मध्ये, प्रथम अध्याय करू हा, कारण आयुष्यभर करू अनुभव आहे. द्वितीय अध्याय करू हा, त्या कुलकर्णी लीला अमृत लिहिलं आणि त्यांनी शाहू महाराजांना वाचायला पाठवलं की वाचा हे काय ते.
शाहू महाराज प्रत्येक गोष्ट वाचत असत आणि उत्सुकतेने वाचून घेत असत. आणि कुलकर्णी लीलामृत त्यांनी वाचून घेतलं, त्याला आणि छापायला पैसे टाका आपल्याकडून तिजोरीत. आणि त्याचे प्रकाशक त्या सत्यशोधक चळवळीतले जे लोक त्यांच्या सोबत होते त्यांच्या नावानं ते छापलं आणि ते कोल्हापूर संस्थानात वाटलं. आणि नुसतं वाटून उपयोग नव्हता, शाहू महाराजांनी आदेश काढला, या पुढं कुलकर्णी पद आपल्या संस्थानात रद्द. एक पुस्तक वाचून कुलकर्णी पद रद्द झालं. पुण्याच्या कमिशनरला, ब्रिटिश कमिशनरला काही लोकांनी निवेदन दिलं की या मुकुंदराव पाटलांनी आमची बदनामी केली, कुलकर्ण्यांनी पत्र दिले, आमची बदनामी केली. त्याच्यावर खटला भरा. त्यांच्यावर खटला भरायला जाणार होता. वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या, बाबासाहेब आंबेडकरांनी मुकुंदराव पाटलांना पत्र लिहिले, ते पत्र जपून ठेवले, त्यांच्या नातवाकडे आताही आहे. शाहीच्या पेननं लिहिलेलं पोस्ट कार्ड आहे. श्री राधा मुकुंदराव पाटील यासी सप्रेम जोहार. आपल्या या पुस्तकाच्या संदर्भात खटला होणार असे कळते. काही अडचण आली की मी संकोचपणे मला कळवावे. मी आपला वकील व्हायला तयार आहे. आपला भीमराव आंबेडकर. ते राहतात मुंबईला, बाबासाहेब आंबेडकर. आणि हे मुकुंदराव पाटील नेवाशाजवळच्या तरवडीला. तिथं पत्र जाते पोस्टानं, ते पत्र ते जपून ठेवतात, ते आहेत. पुढे खटला झाला नाही. पण पुण्याच्या कमिशनला हे कळाल्यावर ते म्हणाले की जे वय 60 वर्ष 58 वर्ष झालं असेल कुलकर्णीचं ते संपले. आता वंश परंपरेनं कुलकर्णी पद राहणार नाही, इथून पुढे तलाठी भरला जाईल. आणि पुण्या विभागामधलं सुद्धा कुलकर्णी पद रद्द झालं. एका पुस्तकाचा परिणाम आहे ज्याच्यामध्ये शाहू महाराज मैदानात उतरलेले. शाहू महाराजांचं हे क्रांतिकारक आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा माणूस कोणत्या दिशेनं काम करतोय. शाहू महाराज एका बाजूला इकडे लढतायत, म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही, त्या काळामध्ये बाळ गंगाधर टिळक हे देशाचे नेते आहेत, त्याच्या विरुद्ध लढा पुकारतायत. ते अडचणीत आल्यावर त्यांना आर्थिक मदतही देतात की नाही, देशासाठी लढणारा माणूस त्याला मदत केली. देशाच्या प्रश्नावर माझी टिळकांच्या बाबत सहमत आहे, पण बाकीचे उद्योग करतायत त्याला माझा विरोध आहे. शाहू महाराज किती मोठा मनाचा असेल माणूस. दिलदार राजा जे म्हणतात ना, लोकराजा म्हणतात ना, ते यासाठीच. म्हणून त्यांची जयंती दसरा दिवाळी प्रमाणात झाली पाहिजे असं आंबेडकर. सगळ्यात बाजूनं आपल्या कोल्हापूर संस्थान समृद्ध झालं पाहिजे म्हणून शाहू महाराज आपल्या कुवतीच्या बाहेर जाऊन काम करतात. हे त्या संस्थानाचं हे किती आहे तुम्ही आर्थिक मगाशी समजून सांगत होते, माझ्या डोक्यात किती जात. आपल्याला आर्थिक काहीच कळत नाही. तुम्ही प्रास्ताविकात म्हणाले किंवा मला माझ्या पगाराचा हिशोब ठेवता येत नाही. तुम्ही म्हणाला की बायकोकडे पैसे दिले. हे आंबेडकरांनी आधीच सांगितले अर्थशास्त्राचा अभ्यास करताना. प्राध्यापकांनी स्वतःचं संशोधन करावं, अभ्यास करावा, पगार बायकोच्या हातात द्यावा, तिला बाहेर पाठवा. बाहेरच्या जगाचं ज्ञान तिला होईल आणि ती गाभारीपणे तुमचे पैसे वाचवेल, तुम्हाला नाही वाचवता येईल. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. ते प्राध्यापकांना कळत नाही आता वाचू नये. मला जेव्हा ते वाचण्यात आलं त्यावेळेला म्हणलं आपण याच्यामुळेच अडचण येते आर्थिक. बायकोकडे द्यावं, 2 पैसे वाचतील तरी. मध्ये आर्थिक याचा विषय आला म्हणून सांगतो आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी सांगितलं शाहू महाराजांचं आर्थिकतेचे एवढं कंट्रोल होते, सगळे घाबरायचे दरबारात की शाहू महाराजांना एक एक पैशाचा हिशोब लागेल, इकडे तिकडे चालणार नाही. आपल्याला लागले, महाराजांना जर मागितले तर 100-200 रुपये काढून देतात महाराज. एका शिक्षकांना असंच 300 रुपये पाहिजे म्हणून महाराजाला मागितले, किंवा ती शाळेची सहल न्यायचे पैसे कमी पडतात. महाराजांनी सांगितलं ते खाजगी मधून देऊन टाका 300 रुपये. दिले, नोंदच केली नाही. महाराजांनी केली नाही, तिकडे नाही. महाराजांच्या याच्यात मेमरी फार स्ट्रॉंग होती. त्या शिक्षकाला फारच चांगला शिक्षक म्हणून उच्चालन महसूल मध्ये टाकला
की हा चांगलं काम करेल शिक्षकापेक्षा, तिथं दुसऱ्या शिक्षकाला त्याला ते हिशोबच करता नाही. उद्या ऑडिट झालं की 300 रुपये खर्च लिहिला इथं, पण आणले कुठून? महाराज विचारतील ना. त्यांनी महाराजांनी विचारलं एकच काय ते मला त्याला विचार, त्याला बोलवते महाराजांनी दिले होते मला. अरे पण कुठून आणले, काय आले, काही लिहायलाच पाहिजे होतं, काही लिहिलं नाही. शेवटी ते महाराजांकडे गेले ते शिक्षक, आणि अगोदरचे शिक्षक आणि नंतरचे शिक्षक, आणि दोघं जण महाराजांना भेटले. ते म्हणाले महाराज 300 रुपयाचा हिशोब राहिला, तुमच्या रेकॉर्डला घ्या, तिकडच्या रेकॉर्डला घ्या, नाही तर ऑडिट मध्ये उद्या ऑब्जेक्शन येतील. ते त्यांनी खाजगीमध्ये पैसे दिलेले आहेत, त्याचे हिशोब ठेवायची काय गरज आहे? त्याने पुन्हा बोलवलं आणि सांगितलं हा इतका प्रामाणिक आहे की याला 400 रुपये देऊन टाका, आणि आता 700 रेकॉर्डवर घ्या. महाराजांचं हे फार लक्ष होतं. मी आता यासाठी सांगतोय, बाबासाहेब आंबेडकरांचं हे काय मनमोहन सिंगांना फार काही कळत नव्हतं असं आपलं सगळ्यांचं मत आहे. ते बोलत नव्हते, मौनी बाबा होते. एका पत्रकार परिषदेत, ते पत्रकार परिषदेत घेत होते, हे आम्ही लक्षात घ्या. 11 वर्षात पत्रकार परिषद नाही. कोणत्याही मंत्र्याने जाहीरपणे मोठी पत्रकार परिषद घेतली. मनमोहन सिंगांनी एकदा पत्रकार परिषद घेतली. तो काळ कोणता होता जरा लक्षात घ्या. अमेरिका आर्थिक डबकायला आली होती, मंदीमध्ये सापडली होती. मनमोहन सिंगांनी तिथं जाऊन मार्गदर्शन केलं. आधी फोनवर सांगितलं असं असं करा, उद्या बँका उघडतील. ते केलं की बँका उघडल्या, बँकाच बंद झाल्या. बराक ओबामाने त्यांना निमंत्रण दिलं अध्यक्ष म्हणून की तुम्ही या 4 दिवस आम्हाला मार्गदर्शन करा, तर आम्ही वाचतो त्याच्यातून, नाही तर मरणार आहे अमेरिका. मनमोहन सिंग गेले 4 दिवस तिथल्या अर्थ खात्याच्या सगळ्या बैठका घेतल्या, सगळ्यांना मार्गदर्शन केलं, आणि ते सगळं रुळावर आणलं. ते परत आले, आणि भारतातल्या कुठूनही जाऊन परत आले तर भारतातल्या पत्रकाराशी ते बोलत होते. जवळपास 1.5 तास पत्रकार परिषद चालली. त्याच्यात त्या लोकांनी विचारलं हे कसं काय शक्य झालं. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या, पण फक्त एकच संदर्भ सांगतो, हे कसं काय केलं तुम्ही, आणि उद्या भारत जर अडचणीत आला तुम्ही काय करणार आहे? कारण भारत कधीच अडचणीत जाणार. एक या देशातल्या महिला या देशाची आर्थिक स्थिती नीट करू शकतात. पत्रकारांना काहीच कळेना महिला कसं, या अर्थशास्त्रज्ञ आहे का काय आहे ना, आंतरराष्ट्रीय ख्यातीचं अर्थशास्त्र. आपलं ते व्हॉट्सअपच्या विद्यापीठात ते ज्ञानावर मी हे बोलत नाही. ती एक नवीन युनिव्हर्सिटी सुरू झाली. ते म्हणाले आपल्या देशातल्या सर्व स्त्रिया, गरीब स्त्रीपासून ते श्रीमंत स्त्री, नवऱ्याच्या खिशातले 10-20 रुपये मिळाले की बाजूला काढून, आपल्या दररोजच्या दैनंदिन खर्चातून 10-20 रुपये वाचले तर बाजूला काढते, आणि ग्रॅम 2 ग्रॅम सोनं घेऊन ठेवते. ते नवऱ्याला माहितच नसतं. असं देशातल्या प्रत्येक स्त्रीकडं किमान 10 ग्रॅम सोनं आहे. कारण लोकसंख्येच्या आधारावर काही टन सोनं निघेल. महिलांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या इतकं जपून ठेवतात सोनं, पण घर अडचणीत आलं की पटकन नवऱ्याला सांगतात हे सोनं आहे, मोडून घ्या आणि आपलं घर भागवा, खर्च भागवा, पुढं आपण पुन्हा सोनं घेऊ. त्यामुळे स्त्रिया आपल्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढतात. दुसरं सांगतो म्हणाले, अमेरिकेला मी जे मार्गदर्शन केलं आणि उद्या भारत अडचणीत आला तुम्ही काय करणार आहे? ते म्हणाले माझ्या टेबलवर एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा देश असेपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करतो. जेव्हा मनमोहन सिंग सांगतायत एका अर्थशास्त्राच्या ग्रंथाबद्दल, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मनमोहन सिंगावर ठेवा नका ठेवू, त्या ग्रंथावर तरी ठेवलं पाहिजे. त्या ग्रंथाला आता 100 वर्ष होऊन गेली. आपण ते पाहिलं का नाही मला माहित नाही, पण तो ग्रंथ आता मराठीत उपलब्ध करून दिला महाराष्ट्र शासनाने. फक्त वितरित नीट होत नाही शासनाकडून, त्यामुळे आपण तो घेतला पाहिजे वाचला. मी यासाठी सांगतो की आर्थिक तडजोडी करण्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या आपण सबल कसे होऊ याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे महाराजांच्या पक्क डोक्यात होतं आणि शाहू महाराज ते करत होते. शाहू महाराजांनी काय हा माणूस समतेच्या बाजूने एवढा उभा राहिला की काय खर्च करतोय आपण,
आणि तो केला पाहिजे असं त्यांना वाटतं. इकडच्या परिसरामध्ये थोडं लातूर आणि उस्मानाबादच्या भूमपर्यंत गेलं, पारध्यांबद्दलची फारच काही चर्चा केली आपण सगळेच. विशेषतः थोडे सुस्थितीत आलेल्या लोकांना आहे. त्यावेळेला ते भारतातलं सगळ्यात मोठं धरण होतं. आज महाराष्ट्रातही मोठं धरण नाहीये, पण एवढं मोठं धरण उभारण्याचं धाडस करणं एका छोट्या राजानं, आर्थिक कुवत कमी होती, लोकांकडून पैसे फार वसूल करण्याची त्यांची तयारी नव्हती, अशा वेळेस त्यांनी ते उभं केलं. सहकार तत्वावरती मार्केट उभा करून म्हणून मार्केट उभा केलं. अहो तिथं कोल्हापूरचं गुळ म्हणले काय सगळीकडे येत होतं आणि शेतकऱ्यांनी इतकं कौशल्य वापरलंय. आजही आपल्याला दिसेल की तुम्हाला 100 ग्रॅमचं गिरी मिळते बाजारामध्ये, भुकटी मिळते. हे त्यांनी केलेलं प्रगती आहे तिथल्या शेतकरी. पण गुळ मार्केट आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलं पाहिजे या पद्धतीने त्याची उभारणी केली आणि तिथं गुळ मार्केट त्यांनी उभा केलं. कारण शेत माल नीट विकला गेला पाहिजे, त्यासाठी मार्केट उपलब्ध असलं पाहिजे, ते त्यांनी केलं. रेल्वे आली पाहिजे म्हणून रेल्वेसाठी प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज हा त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा आदर्श, कारण त्यांचं स्मारक उत्तम स्मारक पुण्यामध्ये उभं करायचं. एक लक्षात घ्या, ते राजे कोल्हापूरचे आणि काम करतात पुण्यामध्ये. पुणे तर साताऱ्याच्या अंड, पण साताऱ्यावरून पेशवेची वस्त्र झाली आणि तरी त्यांनी ठरवलं की शिवाजी महाराजांचं तिथं वास्तव्य होतं, तिथंच राहिले, तिथंच शिकले आणि त्याच्यामुळे त्यांचं स्मारक तिथं करायचं आणि मोठं स्मारक करायचं. पैशाचं पाहून काय करायचं, आपण तिथं कॉलेज उभं केलं आणि त्याला पुणे शहरात आज 90 एकर जागा आहे. काय किंमत असेल त्याची? शाहू महाराजांनी 90 एकर जागा दिलेली आहे. आपली इथे 1 एकर घ्या ना, आंबे किती होते पहा. आंबेजोगाईची तुलना चुकून पुण्याबरोबर करू नका बरं काय. मागच्याच वेळेला मी भाषणात सांगितलं, कारण त्या दिवशी ते जोगदन सरांना चांगले हेतून म्हणत होते ते, पण आंबेजोगाई म्हणजे मराठवाड्याचं पुणे अजिबात नाही, मराठवाड्याचं नाही, कशाचंच नाही. ते पुण्यामध्ये ज्योतिराव फुले सावित्रीबाईला त्रास देणारं शहर आहे. शेण फेकणारं, धान फेकणारं, चांगलं करत असताना आणि शाहू महाराजांच्या स्मारकाला, शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणारं शहर आहे. पहिला पुतळा तिथे झाला, त्याला विरोध केला, पण ब्रिटिश प्रिन्सच आला त्याच्यामुळे सगळे बसले, नको बा ब्रिटिशांच्या विरोधात कशाला, म्हणून ते स्मारक झालं. आजही तुम्ही त्या संस्थेत जर गेला तर तुम्ही विचारा तिथल्या संस्थेतल्या प्राध्यापकांना, प्राचार्यांना, तुमच्या संस्थेचा अध्यक्ष कोण आहे. आपल्याकडे संस्थेचा अध्यक्ष सांगावं लागत नाही, कारण कॉलेज संस्थेच्या अध्यक्षाच्या नावानं ओळखलं जातं, प्राचार्यचं नाही. भारतातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये प्राध्यापकाच्या नावानं प्रवेश होत नाही. कुलगुरूच्या नावानं विद्यापीठ फार चांगलं झालंय असं कोणी म्हणत नाही. हे आपलं दुर्दैव आहे शिक्षण व्यवस्थेचं. तिथलं कॉलेज मात्र प्रिन्सिपल आगरकरांच्या नावानं ओळखलं जात होतं, शाहू महाराजांच्या नाही. का नाही? आजही त्या संस्थेचे अध्यक्ष शाहू महाराज आहेत. त्या संस्थेनं ठरावच घेऊन टाकला, धर्मादाय आयुक्ताची मान्यता घेऊन ठेवली. या संस्थेचे अध्यक्ष कायम स्वरूपात शाहू महाराज असतील आणि कार्याध्यक्ष नेमून तो कारभार. शाहू महाराजांनी 90 एकर जागा पुण्याच्या मध्यवर्ती भागात दिली आणि ते कॉलेज फार डेव्हलप करण्याची क्षमता सोडून आज ते स्वायत्त महाविद्यालय झाले, नवे अभ्यासक्रम सुरू करायचे, पोरांचे पैसे घ्यायचे, एवढंच चालू आहे. शाहू महाराजांचा उद्देश असा नव्हता, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. शाहू महाराज भटक्यांसाठी काम करतात, दलितांसाठी काम करतात, गरिबांसाठी काम करतात, त्यांच्या भाकरीची व्यवस्था करतायत, त्यांच्या उत्पन्नाची सोय करतायत.
पगार कमी पडतो का हे विचारताय कर्मचारी, अवघडच आहे. आणि पगार वाढवून देतो म्हणतात पुन्हा. कर्मचारी काय म्हणणार, जी हुजूर मुजरा करून एवढंच म्हणा की महाराज बरं आहे, ते काही सांगणार नाहीत काही. आणि महाराज मात्र मनसोक्तपणे त्या सगळ्या कर्मचाऱ्यावर प्रेम करतात. शाहू महाराजांनी या काळामध्ये जे 2-4 कायदे केले ते सांगतो, फारच महत्वाचे आहे, जे भारतामधले पहिले आहे. काय कायदा आहे? जे पालक आपल्या मुला मुलींना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना महिन्याला 1 रुपये दंड होईल. शिक्षण सक्तीचं आहे. महाराष्ट्र सरकारनं एवढं केलं असताना तर लाडल्या बहिणी स्वतःच्या पायावर उभा राहिल्या. सक्तीचं करायला पाहिजे. कशा पाठवत नाही तुम्ही शाळेत मुलींना आणि मुलांना? बेटी पढाव आणि बेटी बचाव म्हणून जमत नसतं, मग ते आगवणे कुटुंबासारखं त्यांना बळच द्यावं लागेल. आणि शाहू महाराजांनी 1 केलं. 2 आंतरजातीय विवाह हे कायदेशीर असतील आणि स्वतःच्या कुटुंबातील मुलीचा विवाह इंदूरच्या होळकर कुटुंबाबरोबर लावला, धनगराच्या बरोबर लावला. छत्रपतीच्या घराण्यातली मुलगी होळकराच्या घरात दिली जाते. आणि एवढंच नाही तर अनेक धनगर आणि मराठ्यांचे विवाह शिवाजी छत्रपती राजेशाहू महाराजांनी त्याचा खर्च आम्ही करून ही हिंमत त्या काळात. औरंगाबादला शिकलेल्या मुलीनं एका शिकलेल्या मुलाच्या बरोबर लग्न केलं. मुलगी बुद्धिस्ट आहे. भावानं तिला कापलं. सख्या दुसऱ्या जातीच्या बरोबर. हे सगळं भयंकर. आपल्यामधला जातीयवाद किती भयंकर आहे, तो सुप्त आहे आणि तो बरोबर योग्य वेळेला बाहेर आहे. शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा केला होता. त्याचं काय झालं? आज आम्ही ते का पाळत नाही? खरं तर आम्हाला घटनेने सगळीच परवानगी दिली वाद सोडून दिली. तर आम्हाला घटनाच मान्य नसेल तर मग काय करायचं? सगळं घटना पाहिजे चालू. जे मी मगाशीच म्हणालो की सयाजीराव महाराजांना जे करता येणं शक्य होतं त्याच्यापेक्षा लवकर तडफीने आली. शाहू महाराजांच्या घरातलीच मुलगी करताना स्पष्टपणे त्यांनी लिहिलं आहे. सयाजीरावांचं आपल्या शाहू महाराजांचा पत्रच आहे त्याचं. 1 लाख रुपये हुंडा द्यावा लागेल आणि लग्नाच्या खर्चापोटी 5 लाख रुपये द्यावे लागेल. आता शाहू महाराज पूर्वगामी होते की नाही? हुंडा कसं काय? याची खरी कारणं त्यांच्या बोलण्यात त्यांच्या वागण्यात येत होती. ते म्हणाले ते फारच चिकट आहे म्हणून आपल्याला पैसे द्यायचे. हे सयाजीराव महाराज 3-3दा विचार करून करत होते. वेदोक्त प्रकरण तिथे झालं होतं पण कमिटी नेमून त्यांनी पचवलं. शाहू महाराजांनी अंगावर घेऊन ते केलं. शाहू महाराज हा असा राजा आहे की जो देशाचा इतिहास बदलायला निघाला होता. 28 वर्ष कामकाज करताना दररोज काही ना काहीतरी निर्णय असेल. त्या जयसिंगराव पवारांनी एवढं मोठं काम केलंय आणि ते जर आपण आज पाहिलं तर मग लक्षात येईल की हा राजा किती मोठा आहे. त्या काळातल्या ज्या काळात शाहू महाराज तिकडे छत्रपती म्हणून राज्यकारभार करत होते त्या काळात भारतामध्ये 601 संस्थानं होती. 590 ते 601 अशी आकडेवारी घेतली. याच्यापैकी कुणालाही इतकं आधुनिक व्हावं असं वाटलं नाही. एकालाही रिझर्वेशन आणलं असं वाटलं नाही. एकालाही ब्रिटिशांशी संघर्ष करावा वाटला नाही. ते थेट महाराणीला भेटतायत लंडनला जाऊन. ते थेट गव्हर्नरला भेटतायत, जनरल गव्हर्नरला भेटतायत आणि सांगतायत की माझी पटवून देत आहेत. पुन्हा सगळ्या बंधनाच्या मधून एक आधुनिक दृष्टी लाभलेला हा माणूस आहे. याने नाटकावर प्रेम केलं. तुम्हाला नट सांगितले ना त्या काळात ते त्यांनी वाढवलेले. आश्चर्य वाटेल. बाबूराव पेंटर त्यांनी मोठा केलेला माणूस. केशवराव भोसले हा मराठीतला मोठा नट शाहू महाराजांमुळे मोठा झाला. संगीतामधली माणसं मोठी झाली. मल्लविद्येतली माणसं मोठी झाली. सगळ्या जीवनातल्या सर्व क्षेत्राला स्पर्श करणारं काम शाहू महाराजांनी केलंय. आणि हे करताना जात पात धर्म बाजूला ठेवलाय.
तुम्हा आम्हाला शाहू महाराजांचा एवढाच आदेश आज संदेश आहे की जातीपातीच्या बाहेर विचार करायला जी माणसं शिकतील आपला मेंदू बदलून घेतील, कारण त्याला इंजेक्शन नाहीये. एखादा माणूस धरला त्याला इंजेक्शन दिले की त्यांनी जातीचा धर्माचा विचार सोडून दिला असं होणार नाही. उलट आमच्या डोक्यात ते जास्त भरवलं जातं. या अनुभव जरा विचित्र आहे. म्हणजे शाहू महाराजांच्या जयंतीला काही अर्थ आहे. मी खूप वेळा हा अनुभव घेतलाय. आपल्या जातीचे लोक बसते सांगायचं बुद्धाचं काय खरं असतं. हे बदमाश आंबेडकरांचं नाव घेते, अट्रॉसिटीचा वापर करते आणि काही करते. एखादा आपल्यामध्ये बुद्धिशी येऊन बसला ते म्हणतो नाही तुमच्याबद्दल काय नाही हो, फारच चांगलं आहे, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने जातात तुम्ही, फार चांगलं. ते मानवाला कोणी सांगावं. त्याच्यात मान घेऊन बसला कोण म्हणते नाही आम्हाला चांभाराबद्दल म्हणायचं. मी विद्यापीठात अधिकारी होतो, वेगवेगळ्या पदावर काम केले. एकदा मी त्या डेव्हलपमेंट ऑफिसरवरून खाली आलो. 5 वाजून गेले ते 5:30 झाले ते चला मग एक विद्वान प्राध्यापक भेटले, खूप पुस्तक आहे त्यांच्या नाव त्यांच्या विषयाचे. लवकर निघाले काय 6 वाजले ना, किती वेळ थांबवतो, रात्री इथंच बसायचं तुमच्या कामासाठी. नाही हो काय ते स्पेशल सेल साठी आलो होतो, माझं कॉलेज नॉन करायचे पण त्याला रिझर्वेशन लागू आहे. काही करते सरकार. आता ते ठरवून घ्यायचं पुन्हा एससी चे उमेदवार पाहायचे घ्यायचे. असं ना करू, एससी वर एवढा रागता करता मीच एससी आहे ना. म्हणजे मी जर तुमच्या कॉलेजमध्ये आलो तुम्ही मला नोकरी देणार नाही का, पण तुम्ही एससी आहेत का, आडनाव तुमचं वाटत नाही. आपण ते वाटू नये म्हणून तर आडनाव बदललंय. कोण आहेत तुम्ही, मी म्हणतो मी मागे ते पण बसले एससी नाही, एससीवर फार अन्याय झाला आणि बऱ्याच पण ते ओबीसी उरावर आले आता काय करावं. आता काय बोलावं मला समजेल त्याला की आता सगळ्या रिझर्वेशनवर याच्याबरोबर चर्चा करायची. त्या मी जर त्याला आधी एससी म्हणालो नसतो आणि ओबीसी म्हणालो असतो तर ते एनटी वाले आले म्हणाले असतो, एनटी म्हणाला असतो. आमच्या डोक्यातून हे जात नाही, शिकून काही उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्याला हे सांगतोय मी की शिवाय छत्रपती राजे शाहू समजून घ्यायचे ना ही सोपी गोष्ट नाही. सामान्य माणसाचा विचार करत जगणारा हा राजा टिळकांशी भांडण घेतोय. हे सोपं काम नव्हतं त्या काळात टिळकांशी भांडण घेणं. टिळकाशी भांडण घेणं म्हणजे प्रत्येक गावात शत्रू निर्माण करणे. टिळकांचे अनुयायी एक ठिकठिकाणी ते शत्रू होणारे ते शाहूंना माहीत आहे आणि तरी ते भांडण घेत आहेत. पण टिळकांचा आता टिळक वाचणार नाहीत असं जेव्हा त्यांच्या मुलांनी सांगितलं तेव्हा शाहू महाराज स्वतः तिथे गेले. मुलाला पत्र लिहिलंय, मुलांना सांगितलं त्यांनी की त्यांना ताबडतोब मिरजला हलवा, माझं सरकार सगळा खर्च करेल. टिळक जगले पाहिजे, देशासाठी महत्वाचे. तेव्हा त्यांच्या मुलांनी सांगितलं टिळकांची स्थिती मुंबईवरून कोल्हापूरला हलवावं किंवा मिरजला हलवावं अशी राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे हलवता येत नाही. ते म्हणाले मी डॉक्टरला पाठवतो तिकडं. दरम्यान टिळकांचं निधन झालं. टिळकांवर आयुष्यभर शत्रुत्व घेणारा माणूस त्याच्या मृत्यूच्या वेळेला मात्र मी मदत करायला तयार आहे हे सांगणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आहे. हेही समजून घेतलं पाहिजे. फाटक्या माणसापासून ते मोठ्या माणसापर्यंत माणूस म्हणून प्रेम करणारा एवढा थोर माणूस, एवढा थोर राजा आपल्याला दिसणार नाही. मी मित्र कांबळे सरांनी सांगितलं की ते लोकराजे आहे. लोक एवढं प्रेम करत होते. जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळेला कोल्हापूर संस्थान घडलं. भावानी त्यांच्या पन्हाळ्यावरून त्यांचं पार्थिव जेव्हा कोल्हापूरला आलं त्याने ठरवलं होतं 6 मेलाच आपण यांचा अंत्यविधी करू. पण ते शक्य झालं नाही कारण लोक दर्शनासाठी थांबलेले, अंत्यदर्शनासाठी.
7 मेला सकाळी तरी होईल वाटत होतं लोकांना. 7 मेला सायंकाळी अंत्यविधी झाला. त्यांचा मुलगा त्याचा राज्याभिषेक अशा दुःखात केला कारण गादी रिकामी ठेवता येत नाही. अहो इतके बेकार आहे लोक. एक संदर्भ सांगतो संपवतो कारण किती ते न संपणारा विषय. त्या राजानं टिळकांनी एका अग्रलेखात लिहिलं शाहू महाराजांच्या विरोधात की तुम्ही आमच्या विरोधात जाऊच नका. हे ब्राह्मण प्रकरण संपून टाका, वेदोक्त प्रकरण. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा मृत्यू झाला तसा तुमचा होईल. शाहू महाराजांचा कसा झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला ते लिहिलंय. इतकं वाईट पद्धतीने लिहिलंय. शिवाजी महाराजांबद्दल वाईट लिहिलं जाऊ शकतं ते आपण जरा लक्षात घ्या. चौथे शिवाजी हे ज्या गादीवर आले ते त्यांना ब्रिटिशांनी छळून मारलं. महाराष्ट्राला हा इतिहास नाही. खरं तर आम्हाला इतिहासाचे प्राध्यापक अभ्यासू बसते त्यांचं जे एकदा छत्रपती ताराराणीवर भाषण त्या बाईने किती मोठा लढा दिला आणि औरंगजेबाला टक्कर दिली हे आपल्या लक्षात येईल. आपण सगळे जाणता पण मी त्याच्यामध्ये जात नाही. पण एक सांगतो, चौथे शिवाजी हे गादीवर असताना त्यांना बदनाम करण्याचा डाव त्यांच्या दरबारातल्या अधिकाऱ्यांनीच रचला. पद्धत अशी होती की दरबारातल्या राजाला भेटायला इंग्रज अधिकारी जेव्हा येत असत तेव्हा त्यांनी टोपी बाजूला काढून ठेवावी असा संकेत होता. म्हणजे तुम्ही त्याचा नम्रपणे त्यांच्या समोर गेलं पाहिजे. त्याचा रेकॉर्ड सापडला आणि ते रेकॉर्ड केले विकार राजवाडे. इतिहासकार विकार राजवाडेंनी ते रेकॉर्ड केले. एक इंग्रज अधिकारी भेटायला आला, त्याने ती टोपी बाहेर काढून ठेवली आणि आत महाराजांना भेटायला गेले. 5 मिनिटं महाराजांना यायला वेळ लागला. चौथे शिवाजी ते आले, त्यांच्याशी बोलले. तोपर्यंत त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या टोपीमध्ये दरबारातल्या एका अधिकाऱ्यानं लघवी केली. महाराजांशी जो बाहेर डायलॉग व्हायचा, जे बोलणं व्हायचं ते झालं. महाराज गेले, हा बाहेर निघाला. त्यांनी पाहिलं टोपी बोलली झाली. कोण? त्याने महाराजांनीच लघवी केली. महाराजाबद्दलचा गैरसमज गव्हर्नर पर्यंत पोहोचला. सगळ्या अधिकाऱ्यांची मतं वाईट झाली. त्याला वेडं ठरवून मारलं. शिवाजी महाराजांच्या वंशातल्या माणसाला वेडं ठरवून मारलं हे नीट लक्षात. ते शाहू महाराजांच्या बाबतीत होणार होतं. पण शाहू महाराज सावध होते. त्यांना माहित होतं की असं होऊ शकतं. म्हणून शाहू महाराजांचा जाणता राजा आहेच एका बाजूला शिवाजी महाराजांसारखा. तसा सावधही आहे आणि हुशार आहे, चतुरही आहे. पण सामान्य माणसाच्या प्रती असणारा प्रणवळा जो आहे तो फार महत्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला हा माणूस स्वतः जातो. ते फार अवघड आहे. राजा कशात भेटायला जाईल? गेला भेटायला परळला. निमंत्रण दिले संस्थानात. मूक नाईकला मदत दिली. बाबासाहेब जेव्हा लंडनला गेले त्यावेळेला आर्थिक अडचणीत आले. पाऊंडाची किंमत थोडी पडली होती त्यामुळे पैसे संपले. तिथून त्यांनी पत्र पाठवलं की कर्जावर मला 200 पाऊंड द्या. त्याने दिले की नाही त्याचा उल्लेख सापडत नाही, पण ते दिले असले म्हणून बाबासाहेब पूर्ण ते होईपर्यंत तिथं थांबले. परत आल्यावर मानगावच्या परिषदेमध्ये जाहीरपणे शाहू महाराजांनी सांगितलं, बाबासाहेब फार चांगलं झालं तुम्ही शिकलात. नोकऱ्याच्या बाबतीत न करता तुम्हीच यांचं नेतृत्व करा. तुम्ही नेतृत्व केलं तर यांना न्याय मिळेल. आणि बाबासाहेबांनी आयुष्यभर ते नेतृत्व. एकमेकाला लिहिलेला पत्रव्यवहार जर तुम्ही वाचला शाहू महाराज आणि बाबासाहेबांचा, तुमच्या लक्षात येईल दोघांना एकमेकाच्या बद्दल प्रचंड आदर आहे. डिअर डॉक्टर आंबेडकर, माय डिअर फ्रेंड डॉक्टर आंबेडकर, अशी पत्र आहेत शाहू महाराजांची. ते मित्र समजतात बाबासाहेबांना. आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र हा छत्रपतीच्या वंशातला आहे आणि हा आपला आदराचा भाग आहे. चळवळीमध्ये ते आहेत आपल्याबरोबर. आणि म्हणून ते म्हणाले, आता इतकं मी जे सांगितलं खूप सांगता येईल, खूप अजून काही सांगता येईल, पण किती वेळ सांगायचं ते म्हणणार याचं ऐकायला लागलो आम्ही तर हा किती म्हणत त्यामुळे थांबणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा, शाहू महाराजांची जयंती बाबासाहेब आंबेडकरांमुळेच कळालं की 26 जून आहे. महाराष्ट्र शासनानं
पूर्वी पत्र काढून सांगितलं होतं 26 जुलै ही शिवाजी महाराजांचा जयंतीचा दिवस आहे आणि ते खूप दिवस चालू होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या लेखावरून शाहू महाराजांची जन्मतारीख 26 जून आहे, 27 जुलै लक्षात आलं आणि त्यावेळेला आपल्या मराठवाड्यातलेच मुख्यमंत्री होते. त्यांच्या हे लक्षात आणून दिल्याबरोबर त्यांनी तो GR रद्द केला आणि नवा GR काढून सांगितलं 26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे जयंती त्या दिवशी होईल आणि तो सामाजिक न्याय म्हणून होईल. आज आपण त्या दृष्टीने मी आज पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो महाराजांना आणि थांबतो. शाहू महाराजांच्या जीवनाच्या अनेक पैलू त्यांनी या ठिकाणी उलगडून दाखवले आहेत. शाहू महाराजांच्या शिक्षणाविषयीचं असेल, बाल्यविधीच्या विषयीचं असेल, शेतकऱ्यांच्या विषयीचं असेल, कष्टकऱ्यांच्या सहकाऱ्यांच्या अशा सर्व पैलूंना सरांनी हात लावलेला आहे आणि आपल्याला त्याचं स्पष्टीकरण मिळालेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की 5 मिनिटांमध्ये शेख रसूल दिलावर हे MPSCच्या मार्फत 3 पदावर त्यांनी त्यांची वर्णी लावलेली आहे. तर रसूल शेख